गुजरातमधला कच्छ जिल्हा आहे, त्याच्यामधला भुज तालुका आणि वरमोरा गाव. या गावामध्ये मोहसिन मामन आणि गुलसूम मामन यांचं लग्न होतं आहे. आणि ह्यांचं जे लग्न आहे, हे लग्न खूप कमी वयामध्ये झालेलं होतं. साधारणपणे 2 वर्षापूर्वी यांचं लग्न झालेलं होतं. त्यावेळेला या दोघांचंही वय साधारणपणे 15 ते 16 वर्षाचं होतं. आणि आता यांचं वय 18 आणि 19 वर्ष येऊन ठेपलेलं आहे. मोहसिन 18 वर्षाचा झालेला आहे आणि गुलसूम 19 वर्षाची झालेली आहे. आता यांची नावं आहेत मोहसिन मामन आणि गुलसूम मामन. मोहसिन मामन आणि गुलसूम मामन या दोघांचे नाव मामन असं होतं, कारण हे दोघेही एकमेकांचे सख्खे चुलत भावंड होते. आता दोघ्या सख्खी चुलत भावंडांचं लग्न हे झालेलं होतं आणि त्याच्यामुळे मग यांच्या लग्नाला आता काही वर्ष होऊन गेलेली आहेत. 2 वर्ष होऊन गेलेली आहेत आणि दोघेही एकमेकांशी पोटभर भांडत आहेत. एकमेकाला सुख देण्याच्या ऐवजी एकमेकाला दुःखाचे डाग देत आहेत. कारण मोहसिन मामन वय वर्ष 18 याचं साधारणपणे 4 ते 5 वर्षांपासून याच गावातल्या एका मुलीसोबत प्रेमसंबंध होते आणि तरी देखील या दोघांचं लग्न झालेलं नव्हतं, लग्न लावून दिलेलं नव्हतं आणि याचा राग कुठेतरी मोहसिनच्या मनामध्ये खदखदत होता. आणि आता मोहसिन आणि गुलसूम एकमेकांचे चुलत भावंड असताना देखील या दोघांचं लग्न अल्पवयीन असताना किंवा बालविवाह पद्धतीने का लावलेलं होतं, तर या गावामध्ये तशी प्रथा होती. आता कायद्याने आपल्याकडे संज्ञान झाल्याच्या शिवाय लग्न लावून देणे हा कायदेशीर गुन्हा आहे. अटक होऊ शकते, दंड होऊ शकतो. तरी देखील अनेक गावांमध्ये अशा ज्या घटना आहेत ह्या घडत असतात आणि या कायद्याच्या नजरेआड अनेक चुकीच्या प्रथा, पद्धती फक्त आपली प्रथा आहे, पद्धत आहे, गावची रीत आहे म्हणून केल्या जातात. असंच या दोघांचं लग्न झालेलं होतं. पण आता या दोघांच्या संसारामध्ये अडचणी होत्या, कारण मोहसिनचे असणारे प्रेमसंबंध, गावातल्या मुलीसोबत असणारे संबंध हे गुलसूमला समजलेले होते. त्यामुळे आपला नवरा आपल्यासोबत एकनिष्ठ राहत नाही, याचं कारण आपल्याच गावामध्ये असणारे त्याचे संबंध आहेत. आणि याच्यामुळे या दोघांमध्ये दर दिवशी भांडणं होत होती आणि कुरबुरी होत होत्या. जसे दिवस जात होते तसं यांच्यातल्या कुरबुरी वाढलेल्या होत्या. आणि मोहसिन हे मान्य करायला तयार नव्हता की आता आपलं लग्न झालेलं आहे आणि आपण एका मुलीसोबत आता संसारामध्ये आहोत. त्याला कुठल्याही पद्धतीने आपली जी प्रेयसी आहे, ही प्रेयसी विसरू देत नव्हती किंवा तिच्याकडून विसरलं जात नव्हतं. प्रेयसीसोबत असणाऱ्या भेटीगाठी या सगळ्यांमुळे गुलसूम वैतागलेली होती. आणि मग या सगळ्याचा राग एक दिवशी त्यांच्या रात्री भांडणामध्ये झालेला होता. जोरदार या दोघांमध्ये भांडण झालेलं आहे आणि या भांडणाचा राग येऊन मोहसिनने आपल्या घरातला एक सुरा उचलला आहे आणि गुलसूमच्या मानेवरती फिरवला आहे. गुलसूम तडफडायला लागलेली आहे, रक्ताच्या थराळ्यामध्ये पडलेली आहे. ती आरडाओरडा देखील करू शकत नव्हती, कारण तिच्या गळ्यावरती जबरदस्त डीप कट बसलेला होता. हातपाय झाडून काही क्षणातच गुलसूमने गतप्राण झालेली आहे, तिने जीव सोडलेला आहे. आता दुसरीकडे मोहसिनने काय केलं आहे, एक पोतं आणलं आहे आणि या पोत्यामध्ये गुलसूमचा मृतदेह कोंबलेला आहे. बाहेरून पोत्याला गाठ मारलेली आहे. आपल्याकडच्या मोटरसायकलवरती तिचा मृतदेह भरला आहे आणि गावाजवळच्या शेतीमध्ये आणि शेतीतल्या एका विहिरीमध्ये जाऊन त्याने हा मृतदेह फेकून दिला. सकाळ झालेली आहे, कुठेही गुलसूम दिसत नव्हती. त्याच्यामुळे सगळ्या घरच्यांनी, मंडळींनी तिची शोधाशोध करायला सुरुवात केलेली आहे. आता तिचा जो मृतदेह आहे, हा मृतदेह कोणाला तरी एका विहिरीमध्ये तरंगताना दिसलेला आहे. तिचा मृतदेह विहिरीमध्ये दिसल्यामुळे तिच्या घरच्यांना खबर केली गेली. आता आपल्या मुलीचा इतका निगरून खून कोण करू शकेल, यामुळे हे जे रामजू हे आहेत त्रस्त होते. पण त्यांना त्यांच्या जावयावरती म्हणजेच आपल्या पुतण्यावरती संशय होता आणि त्याच्यामुळे मग त्यांनी पोलिसात तक्रार दाखल केलेली आहे. पोलिसांनी रीतसर तक्रार नोंदवून घेतलेली आहे आणि मोहसिन मोमन या व्यक्तीला अटक केलेली आहे. पोलिसांनी त्याची यथेच्छ चौकशी केलेली आहे आणि त्यावेळेला मोहसिन हा पोपटासारखा बोलायला लागलेला आहे. आपलेच आपल्या गावामध्ये प्रेमसंबंध होते, तरी देखील आपलं लग्न आपल्या चुलत बहिणीसोबत जबरदस्तीने घरच्यांनी लावून दिलं आणि जेव्हापासून आमचं लग्न झालेलं होतं तेव्हापासून आमच्यामध्ये वाद होते. माझी बायको माझ्या प्रेयसीला भेटू देत नव्हती आणि या सगळ्या कारणांमुळे मला तिचा राग आला आणि रागापोटी मी तिच्या गळ्यावरती सुरा फिरवला आणि तिला ठार केलं. तिचा मृतदेह गावाबाहेरील एका विहिरीत टाकला. असा कबुली जबाब मोहसिनने पोलिसांना दिलेला आहे. एखादा गुन्हा रागाच्या भरात होऊ दे किंवा तो कोल्ड ब्लडेड मर्डर असू दे,
शांत डोक्याने केलेला खून असू दे, कुठलाही गुन्हा हा गुन्हा असतो आणि गुन्ह्याची शिक्षा होतच असते. भेटणार आहोत नवीन क्राईम स्टोरीमध्ये. धन्यवाद.